नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑफिस किंवा कॉलेजसाठी असा मेकअप दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन, कन्सीलर, बीबी क्रीम, सीसी क्रीम काहीही यूज करावा लागणार नाही। सो खूप रिअलिस्टिक किंवा जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळात आपण कसा मेकअप करू शकतो हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला मिळणार आहे। खूप जास्त गोष्टी इथे वापरायची आपल्याला गरज पडणार नाही। सो इथे तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकत आहात आणि तुम्हाला ॲक्च्युअल जो डिफरन्स आहे तो कळत आहे। अगदी साधा सोपा सिंपल मेकअप केला तरी तुम्ही किती प्रेझेंटेबल दिसू शकता हे तुम्हाला समजत आहे। सो डेफिनेटली हा जो व्हिडिओ आहे ऑफिस कॉलेज गर्ल्स असतील किंवा हाऊसवाईफ्स असतील तर त्यांच्यासाठी देखील उपयुक्त आहे। सो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडतो पण तुम्ही लाईक करत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे लाईक करणं। सो प्लीज लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राइब नसेल केलं तर करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज आहे या व्हिडिओची। आणि इंस्टाग्रामला जर मला फॉलो नसाल करत तर तिथे देखील फॉलो करा। आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात आधी मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचं आहे। इथे मी हे सीबामेडचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे। हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे, नॉर्मल टू ड्राय स्किन वाल्यांना जास्त सूट करतं। जर तुम्ही ऑइली स्किनचे आहात तर पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर खूप छान आहे। आता हे जे सीबामेडचं मॉइश्चरायझर आहे हे मी पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेत आहे। आजचा जो मेकअप आहे तो आपल्याला अगदी क्विकली करायचा आहे, लवकरात लवकर होणारा हा मेकअप आहे। त्याच्यामुळे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला खूप कमी लागणार आहेत। मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे तुमची स्किन जी आहे ती दिवसभर छान हायड्रेटिंग राहते आणि आपण पावडर वगैरे लावणार आहोत, दिवसभर बाहेर राहणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्या स्किनला जे मॉइश्चर आहे ते भेटणं खूप गरजेचं आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी फाउंडेशन लावणार नाही, कन्सीलर लावणार नाही, पॉन्ड्स, बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम कोणत्याही क्रीम्स लावणार नाही। तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण फक्त पावडर लावणार आहोत। आणि मला ऑफकोर्स क्वेश्चन येणार आहे की पॉन्ड्सची जी नॉर्मल टॅल्क पावडर मिळते, टाल्कम पावडर, ती वापरू का? तर डेफिनेटली जर तुम्ही वापरत असाल पहिल्यापासून आणि तुम्हाला चांगली वाटत असेल तर वापरा। किंवा माझं असं सजेशन राहील की जर लूज पावडरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं किंवा एखादी छान कॉम्पॅक्ट घेतली आणि रोज जर त्या पावडर तुम्ही यूज केला तरी चालतात। आता याच्यामध्ये ऑप्शन्स तुम्हाला भरपूर आहेत, खूप छान छान ऑप्शन्स आहेत। इनसाइडची पावडर आहे, स्विस ब्युटीची लूज पावडर आहे, बनाना पावडर्स आहेत त्या इंडियन स्किन टोनला खूप छान जातात तर त्या लावा। मेबेलिन फिट मीची कॉम्पॅक्ट खूप छान आहे, पण आज मी ही मेबेलिनची लूज पावडर जी आहे ती लावणार आहे कारण ही कव्हरेज खूप छान देते। आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला काहीही चेहऱ्याला लावायचं नाही, फाउंडेशन, कन्सीलर, बीबी, सीसी क्रीम लावायचं नाही तर त्यावेळी ही जी पावडर आहे ही तुमच्याकडे असू द्यात। तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुमचा शेड निवडा। आता माझा जो शेड आहे तो आहे लाईट मीडियम नंबर 25 देखील चालला जातो, पण तो थोडासा डार्क कलर आहे माझ्या स्किन टोनपेक्षा, त्याच्यामुळे माझी स्किन कुठेतरी थोडी डार्क दिसते। आता ही जी लूज पावडर आहे ही तुम्ही तुमच्या हातावर घ्या आणि दोन्ही हातांवर रब करून छान चेहऱ्याला लावा जसं आपण लहानपणी लावायचो, किंवा अशा प्रकारचा ब्रश असेल तर ब्रशने लावा। आणि जर ब्रश नसेल तर अशा प्रकारचे पावडर पफ्स मिळतात, याच्या हेल्पने पण तुम्ही पूर्ण चेहऱ्याला गळ्याला ही पावडर लावू शकता। पण आज मी तुम्हाला ही पावडर जी आपण लहानपणी पद्धत वापरायचो तशा पद्धतीने लावून दाखवणार आहे। आपल्या हातावर छान ही पावडर घ्या। येस, इतकी इनफ आहे। सो तुम्ही बघता इतकी पावडर मी घेतली आहे आणि जसं लहानपणी आपण टॅल्कम पावडर लावायचो छान हातावर अशी रब करून, जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडी अंडर आईजला अजून तुम्ही लावू शकता तर डेफिनेटली लावा, जी मी लावणार आहे। आता नक्कीच जर तुम्ही बाकीच्या गोष्टी लावत नाही आहात तर पावडर तरी व्यवस्थित लावा, कारण की जर तुम्ही ही पावडर छान लावली तर मी डेफिनेटली सांगते तुम्हाला कशाचीच गरज लागणार नाही। थोडीशी 500च्या रेंजमध्ये आहे, 500-600च्या। जर तुम्हाला आणखीन स्वस्त हवी असेल तर मी बनाना पावडर सजेस्ट करेल। इनसाइडची बनाना पावडर छान आहे, त्याच्यानंतर मार्सची बनाना पावडर चांगली आहे, स्विस ब्युटीची पण चांगली आहे, तर याच्यातली कोणतीही वापरू शकता जर कमी रेंजमधली हवी असेल तर। पण जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची पावडर हवी असेल आणि थोडंसं कव्हरेज हवं असेल आणि बाकीच्या काहीच गोष्टी लावायच्या नसतील तर डेफिनेटली मेबेलिन फिट मीची प्रिफर करा। मेकअपमध्ये आता ही आपली दुसरी स्टेप आहे। पहिली स्टेप आपण फक्त पावडर लावलेली आहे। दुसरी स्टेप जी मला खूप इम्पॉर्टंट वाटते ती म्हणजे आयब्रो फिल करणं। माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जर तुमच्यासाठी नसेल, तुमच्या आयब्रोज एकदम छान शेपमध्ये असतील, छान दाट असतील तर तुम्ही फक्त एक असा स्पूली मिळतो, ब्रश मिळतो, तर त्याने फक्त तुम्ही तुमचे आयब्रोज अशा कोम करून घ्या, इतकंच पुरेसं आहे जर तुमच्या आयब्रोज छान शेपमध्ये असतील आणि दाट असतील तर। पण जर थोडेसे असे गॅप असतील जसे माझ्या आयब्रोजमध्ये आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त पेन्सिलने थोडंसं फिल करून घ्यायचं आहे। आता ही जी रिमेलची पेन्सिल आहे ही मी घेतलेली आहे आणि याने मी माझे आयब्रोज फिल करत आहे, म्हणजे जिथे जिथे गॅप्स आहेत ना फक्त ते भरायचे आहेत। सो फक्त तेवढं भरलं तरी तुमचे आयब्रोज इतके छान दिसतात। आयब्रोजने ॲक्च्युली तुमचा जो लुक आहे तो खूप एनहान्स होतो। ही डार्क ब्राऊन हा मी शेड घेतलेला आहे याच्यामध्ये। जर तुमच्या खूप ब्लॅक असतील तर ब्लॅक घ्या, पण शक्यतो डार्क ब्राऊन शेड किंवा ग्रे शेड जास्त छान जातो। ही जी पेन्सिल आहे ना खूप हँडी आहे, तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि पटकन आयब्रो फिल करू शकता, म्हणून मला ही पेन्सिल खूप आवडते। पॉईंटला तुम्ही बघताय तर इथे जे गॅप्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फिल करायचे आहेत। तुम्ही इमिजिएटली डिफरन्स बघताय, किती डिफरन्स दिसू लागलेला आहे। तर तुम्ही बघताय छान आयब्रो माझ्या फिल करून झालेल्या आहेत। आता नेक्स्ट जे आहे
ते मी एक आयलॅश कर्लर तुमच्याकडे असू द्या. जर तुम्हाला कमी मेकअप करायचा आहे तर ज्या मी गोष्टी आज तुम्हाला सांगत आहे त्या करणं मला तरी वाटतं की नेसेसरी आहे. खूप सुंदर वाटतो याने मेकअप. आता मी आयलॅशेस तुम्ही बघताय एकदम नॉर्मल दिसत आहेत इथे, पण आता मी आयलॅशेस कर्ल करून दाखवते किती डिफरन्स दिसतो तुमच्या लुकमध्ये. जरी हा आयलॅश जे आपण कर्ल केला त्या दिवसभर राहणार नसल्या तरी साधारण 2 तास तरी राहतात आणि खूप छान दिसतात. मस्कारा मी ॲक्च्युली लावणार नाही, त्याच्यामुळे फक्त आयलॅशेस कर्ल करून घेते आहे. एक 10 सेकंद तुम्हाला फक्त असं दाबायचं इथे आयलॅशेसवर. याला काळजीपूर्वक करा. तुम्ही दोन्ही आयलॅशेसमध्ये माझ्या डिफरन्स बघू शकताय. ही आयलॅश अशी खाली झुकलेली आहे आणि ही किती छान ओपन अप झालेली आहे. मला असं वाटतं की मस्कारा लावण्यापेक्षा ही ट्रिक जास्त छान आहे. मस्कारा तुम्हाला वॉटरप्रूफ अगेन, किंवा जर वॉटरप्रूफ नसेल तरी प्रॉब्लेम, वॉटरप्रूफ असेल तर तो काढायला त्रास होतो. सो इतकं हे रोज रोज आपल्याला करायला जमत नाही. सो म्हणून मी नेहमीच मस्कारा लावेल असं नाही. कधी कधी मी बाहेर जाताना अशीच जाते. मस्कारा न लावताही इतका छान आईचा लुक तुमचा दिसू शकतो. आता आईचं झालेला आहे, आयब्रोज झालेल्या आहेत, पावडर लावून झालेली आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला लिपस्टिक लावून दाखवते. आता लिपस्टिकमध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देईल अगेन, जे माझे दोन्ही फेवरेट आहेत. एक आहे लिप बाम, जो टिंटेडवाला लिप बाम मी नेहमी वापरते. हा मेबेलिनचा आलिया न्यूयॉर्क एडिशनवाला आहे आणि त्याचा जो शेड आहे तो आहे मॅन्थन मॉव्ह. हा खूप छान टिंटेड लिप बाम आहे आणि खूप छान पिंक टिंट देतो तुमच्या लिप्सवर, जो मला खूप आवडतो. म्हणजे एक नॅचरल लिप कलर तुम्हाला याच्याने दिसतो. तर ही आहे स्विस ब्युटीची लिपस्टेन मॅट लिपस्टिक आणि याचा जो शेड आहे तो आहे कॅरेमल, जो खूप सुंदर दिसतो. तर या दोघांमधला कोणताही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी लावून दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लिपस्टिक लावूयात. सो खूप छान ब्राऊन कलर आहे, जो मला खूप आवडतो आणि जो इंडियन स्किन टोनला खूप छान दिसतो. तर तुम्ही बघताय किती छान ब्राऊन कलरचा हा शेड आहे. खूप सुंदर दिसतोय, खूप नॅचरल वाटतोय आणि डे मेकअपला किंवा बाहेर जाताय तुम्ही, ऑफिसला कॉलेजला जाताय, खूप मस्त वाटतो हा शेड. आता इतकं छान आणि कमीत कमी मेकअप केल्यानंतर डेफिनेटली थोडंसं आणखीन छान तयार व्हा. म्हणजे ॲसेसरीज ज्या आहेत कानातले, गळ्यातलं, हे खूप छान घाला. तर त्याच्याने तुमचा लुक जो आहे तो आणखीन एनहान्स होतो आणि डेफिनेटली तुम्हाला जास्त मेकअपची गरज पडत नाही. एक आहे तशा प्रकारचे हुप्स जे खूप सुंदर दिसतात आणि दुसरे जे आहेत ते आहेत स्टड्स. तर अशा पद्धतीचे स्टड्स तुम्ही घालू शकता. तर तुम्ही बघू शकता हुप्स घातल्यानंतर लुक एकदम छान कंप्लीट वाटत आहे. तर छान नाजूकशी चेन इथे मी घातलेली आहे. गोल्डन कलरचं इथे छान मी ब्रेसलेट घातलेला आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट वॉच. आता या स्टेपला जर तुम्हाला काजळ लावायचं असेल तर डेफिनेटली लावू शकता. मी जे लावलेलं नाही, पण काजळ लावल्यावर आणखीन लुक छान दिसेल, तर ते पण मी शेवटी दाखवणार आहे. आता आपण हा लिप बाम लावूयात. तर तुम्ही बघू शकता हा टिंटेड लिप बाम आहे. इतका छान वाटतो लिप्सवर आणि खूप हायड्रेटिंग आहे हा लिप बाम. सो माझा ऑल टाईम फेवरेट आहे. जर तुम्ही पहिल्यापासून माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा लिप बाम मी नेहमी लावते. याच्यामध्ये 2-3 शेड्स येतात जे माझे फेवरेट आहेत. हा शेड मला खूप आवडतो पिंक कलरचा. तर एकदम नॅचरल लिप्स दिसतात याच्यामध्ये. पण मला कोणता लिप ऑप्शन जास्त आवडला सांगा, लिप बामवाला की स्विस ब्युटीच्या लिपस्टिकवाला? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस, हा माझा ऑफिस किंवा कॉलेजचा लुक कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज असंच जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, काळजी घेत राहा.